तुम्हाला जरी हा पॅटचा पेपर सोडून दिला असेल तरी कसे सोडवले हे लक्ष देऊन पहा, कारण की जरी अंक देऊन बदलून आले किंवा तुम्हाला चेंज झाला प्रश्नपत्रिकेत तर तुम्ही हे स्वतःच्या मनाने लिहू शकता आणि स्वतःच्या मनाने आज आपण पाहणार आहोत 8वीचा पॅट पेपर मॅथचा. तर राईट द नंबर 82,05,02,038. राईट इन फिगर्स. तर इथे आहे 13,02,80,956 आहे. इथं जे ॲडिशन आहे त्याचं आन्सर 63,210 आहे. आणि इथं जे पॉप्युलेशन आहे विलेजचं तर त्याचं ॲन्सर जे आहे 9,223 आहे. मायनस फक्त करायचं आहे. इथं हाऊ मेनी डझन्स ऑफ बनानास फ्रूट सेल्स कॅन परचेस फॉर ₹2,688. 32 पर डझन आहे रेट. तर याप्रमाणे आन्सर येईल याचं 84 रुपीज येईल पर डझन. इफ एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक 1,240 आहे 1 स्टुडंटसाठी, तर 138 स्टुडंटसाठी फक्त मल्टिप्लिकेशन करायचे. 1,71,120. इथे जे आहे मायनस मायनस प्लस होईल आणि 120 होईल. इथे डिव्हिजन आहे तर 7ला जे आहे ते आपण 14 करायला 2ने मल्टिप्लिकेशन करणार, वर पण 2ने, म्हणून 3/14 मायनस 1 × 2 7 × 2 आणि 2 1 जा 2 आपण 14, मग 3मधून 2 गेल्या 1/14 आलं. कन्वर्ट गिवन डेसिबल फ्रॅक्शन इंटू फ्रॅक्शन. इथं आहे 12/10, तर इथं 1.2 किंवा 6/5 येईल. सॉल्व फॉलोइंग एक्झाम्पल. साहिल्स प्रेझेंट एज इज ट्वाइस साराज एज अँड हाफ ऑफ सागर्स एज. सम आहे ती 84 आहे. लेट साहिल्स एज विल बी x इयर्स. तर साराजचं हाफ होईल, हाफ x. सागरचं एज डबल असल्यामुळे 2x होईल. आणि सम जर केलं तिघांचं तर 84मध्ये यामध्ये तिघांचं एजचा जो प्लस आहे सम आहे 84 आहे, म्हणून x + x/2 + 2x. याला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर ते छेदातलं 2 निघून जाते आणि 2x + x + 4x 168 येते. आणि याची जर ॲडिशन केली तर 7x येतं आणि त्यांनी 7ने भागलं तर x = 24 येतं. द टोटल कॉस्ट ऑफ नोटबुक अँड पेन 60 आहे. तर कॉस्ट ऑफ नोटबुक इज 50 मोर दॅन कॉस्ट ऑफ पेन. तर पेन कॉस्ट x समजलं तर कॉस्ट ऑफ नोटबुक्स x + 50 + x येते. आणि x 2x जो आहे तो त्याच्याकडून 50 आहे तो 60ला मायनस जाईल आणि 10 उत्तर येईल. 2x = 5 येईल. पेन कॉस्ट येईल, म्हणून 60मधून पेनची कॉस्ट मायनस झाले 55 रुपीज नोटबुक्स कॉस्ट येईल. आहे की आफ्टर 12 इयर्स एज विल बी देअर थ्राइस ऑफ माय एज 12 इयर्स अगो. फाइंड माय प्रेझेंट एज इज 24 इयर्स येते. टीचर्स बॉट 91 नोटबुक. Distribution of class for children's. They after giving 2 notebook each student 7 notebook were left. How many student will there be? इथं 42 येते. इथे जर फाइंड रेट ऑफ इंटरेस्ट PCPA आहे तर इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे I = P × R × T आहे अपॉन 100 आहे. तर टाईम टू गिवन दिलेले आहे, प्रिन्सिपल 900, R दिलेला आहे, R विचारलेला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट आउट केलं तर आपल्याला इथं मध्ये वॉशिंग मशीन वॉज परचेस्ड 21,000 आफ्टर 1 इयर रिड्यूस्ड 5%, म्हणून मशीन आफ्टर 1 इयर रिडक्शन 5% ऑफ 21,000 ते आहे 1,050. हे रिडक्शन येईल म्हणून 21,000 म्हणून 1,050 गेल्यावर 19,950 येते. The compound interest of certain amount for first and second year is 20 and ₹22 respectively. तर इथं कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचे. P = फॉर्म्युला आहे 1 + R/100n.
तर कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो 22 इज इक्वल टू 20 प्रिन्सिपल असल्यामुळे 1 + R/100. तर तो इकडे आला 20 जो मल्टिप्लिकेशनमध्ये आला तर इथे 1 + R/10 येते आणि 1.1 1 + R/10 R/100 इज इक्वल टू 0.1. रेट जो आहे तो 10% येतो. तर इथे आहे या डायग्रॅममध्ये आपल्याला ABCD दिलेले आहे. याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहेत ABD आणि BDC. त्याचे ॲडिशन करायचे आपल्याला, म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BDC. तर ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 × बेस × हाईट, म्हणून 1/2 × बेस एका ट्रायंगलचा जो आहे तो 9 आणि 40 हाईट आहे, प्लस दुसऱ्याचा 1/2 × 13 13 आणि × 60 आहे. तर याचं जर आपण आन्सर काढलं 180 + 390 570 स्क्वेअर मीटर येते. तर फाइंड द वॉल्यूम ऑफ क्यूबाइड्स 275 क्यूबिक सेंटीमीटर. एरिया हिज बेस 25 स्क्वेअर सेंटीमीटर, तर 11 सेंटीमीटर येते. डायमीटर ऑफ द बेस ऑफ सिलेंडर 7 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 60 सेंटीमीटर. कर्व्ड सरफेस एरिया जर काढायचं म्हटलं तर R7/2 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटरची रेडियस येते, हाईट 60. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πRh, म्हणून 2 × 22/7 × 3.5 × 60चा आन्सर 1320 सेंटीमीटर स्क्वेअर येते. आणि हे कुठल्या टेस्टनुसार येतं, तर इथे आपल्याला जो पर्याय क्रमांक 4 आहे SAS, SSS, ASA किंवा AS या टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल. आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट ऑफ कॉन्ग्रुएन्स. तर AAA ही टेस्ट कॉन्ग्रुएंट नाही आहे. कॉन्ग्रुएंट एलिमेंट 2 ट्रायंगल फ्रॉम फिगर गिवन अलॉंगसाइड विच ट्रायंगल हॅज कॉन्ग्रुएन्स. तर इथं त्रिकोण WZXZ आणि WYZ मध्ये WX इज इक्वल टू WY आहे. इथे साईडचं WZ इज इक्वल टू WZ आहे, कारण ते कॉमन साईड आहे, म्हणून अँगल XWZ इज इक्वल टू अँगल ZWY. SAS टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट आहे. 9 आहे. तर ॲव्हरेज एज ऑफ अंश आर्यन अँड आद्वी इज 24 years. इफ ओवीज एज इज ॲडेड इट सम इज 25 years. हेन्स फाइंड एज ऑफ ओवीज. ॲव्हरेज एज ऑफ अंश आर्यन अँड आद्वी 24 आहे, म्हणून तिघांचं आहे, म्हणून ॲव्हरेज एज 24 × 3 72. आणि आफ्टर ॲडिंग ओवीज एज 4% होतात. 25 × 4 ॲव्हरेज 25 सांगितल्यामुळे 25 × 4 100 आलं आणि 100मधून मायनस जर 72 केलं तर 28 years आलं. द नंबर ऑफ बुक्स रीड बाय 40 स्टुडंट इन समर वेकेशन. तर इथे जे दिलेलं आहे नंबर ऑफ बुक्स XI आणि स्टुडंट FI हा ब्लॉक करायचा आहे. टोटल करायचे नंबर ऑफ स्टुडंट आणि FI/XIची टोटल. मग आपल्याला मीन काढायचा आहे, त्यामुळे त्याचा आपण 120 आपण 40 केल्यावर 3 जो आहे तो त्याचा मीन येतोय. दिलेला आहे राईट डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. ज्यांची सगळ्यात मोठी असते डिग्री ते जी असते ती डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात, म्हणून 4 आहे. डिवाइड राईट कोशंट अँड रिमाइंडर. तर इथं 25m4 - 15m2 भागिले 5m जर केलं डिवायडेड केलं तर इथं 5m³ - 3m येतं आहे कोशंट याप्रमाणे, आणि रिमाइंडर 0 येतं आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये कोशंट y² - 3y या कोशंट इज इक्वल टू y² - 6y + 36 आणि रिमाइंडर 0 येते. या आता सॉल्व फॉलोइंग एक्झाम्पल. सी इज सेंटर ऑफ सर्कल. 12 कॉर्ड आहे आणि रेडियस जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे, त्यामुळे कॉर्डच्या हाफ केलं, कारण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर बाय कॉर्ड, म्हणजे कॉर्डची एक साईड जी आहे इकडची ती 6 येते आणि जो रेडियस आहे तो 10 आहे. मग आपण बाय पायथागोरस थेरम 10² मधून 6² मायनस केल्यावर 64 येतं आणि ते 8चं
जे आहे तो डिस्टन्स आहे फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. तर याप्रमाणे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला